हाय मुलांनो, आज आपण लेसन नंबर 16 बघूयात, ज्याचं नाव आहे सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी म्हणजे सुरक्षा आणि फर्स्ट म्हणजे पहिले, म्हणजे सर्वात पहिले सुरक्षा. वी नीड टू बी केअरफुल टू अवॉइड ॲक्सिडंट्स अँड इंजुरीज. तर आपला ॲक्सिडेंट म्हणजे अपघात होऊ नये किंवा आपल्याला काही इंजुरी, काही जखम होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. देअर आर रूल्स फॉर सेफ्टी एव्हरीवेअर, ऑन द रोड, ॲट होम अँड ॲट स्कूल. तर प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे काही नियम असतात. म्हणजे आपण रस्त्यावर चालताना काय नियम पाळले पाहिजेत, ॲट होम घरामध्ये असताना काय नियम पाळले पाहिजेत, आणि ॲट स्कूल म्हणजे शाळेत असताना काय नियम पाळले पाहिजेत हे असतात. वी मे गेट हर्ट इफ वी डू नॉट फॉलो दीज रूल्स. आणि जर आपण हे रूल्स, हे नियम जर पाळले नाहीत तर मग आपण गेट हर्ट म्हणजे आपल्याला काहीतरी लागतं, काही जखम होते. ठीक आहे, तर आपण आता ते रूल्स बघूयात. ऑन द रोड, आता रस्त्यावर चालताना काय नियम आहेत. रोड्स आर ऑलवेज बिझी प्लेसेस. रस्त्यावरती नेहमीच गर्दी असते, नेहमी वर्दळीची जागा म्हणजे रस्ता. देअर आर मेनी व्हेकल्स मूव्हिंग ऑन द रोड्स. रस्त्यावर खूप साऱ्या गाड्या चालत असतात, खूप सारी वाहने असतात. वी मस्ट फॉलो द सेफ्टी रूल्स व्हाईल मूव्हिंग ऑन द रोड्स. रस्त्यावरून चालताना आपण नेहमी सुरक्षेचे नियम पाळलेच पाहिजेत. आता इथे बघा, या चित्रामध्ये दिसत आहे किती गाड्या आहेत की नाही, खूप साऱ्या गाड्या आहेत. मग अशा वेळेस रस्ता क्रॉस करताना किंवा रस्त्यावरून चालताना आपण सुरक्षेचे नियम पाळायचे. ॲट रोड क्रॉसिंग्स द ट्रॅफिक पोलिसमॅन कंट्रोल द मूवमेंट ऑफ द ट्रॅफिक. आता इथे बघा, रस्ता क्रॉस करण्यासाठी हा झेब्रा क्रॉसिंग असतो. तर अशा रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी असे ट्रॅफिक पोलिसमॅन असतात जे की इथली जी गर्दी आहे किंवा जे ट्रॅफिक आहे तर त्याची जी मूवमेंट आहे ती कंट्रोल करत असतात, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतात. वी ऑल्सो सी ट्रॅफिक लाईट्स ॲट मेनी रोड क्रॉसिंग्स. आणि त्या रोड क्रॉसिंगच्या इथे अशा प्रकारच्या ट्रॅफिक लाईट्स असतात आणि त्या लोकांनी फॉलो केल्या पाहिजेत. आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असे ट्रॅफिक सिग्नल असतात. द रूल्स ऑफ रोड सेफ्टी आर. मग अशा ठिकाणी कोणते नियम पाळले पाहिजेत. वॉक ओनली ऑन द फुटपाथ. रस्त्याच्या बाजूला असे फुटपाथ असतात, त्याच्यावरूनच चाललं पाहिजे. ऑलवेज क्रॉस द रोड ॲट द झेब्रा क्रॉसिंग्स अँड ओबे द ट्रॅफिक लाईट्स. नेहमी रस्ता क्रॉस करताना किंवा रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचाच उपयोग करायचा, त्याच्यावरूनच रस्ता क्रॉस करायचा, रस्ता ओलांडून पलीकडे जायचं. आणि रस्ता ओलांडताना सुद्धा तिथला जो ट्रॅफिक सिग्नल आहे, ट्रॅफिक लाईट आहे ती बघायची आणि मगच रस्ता क्रॉस करायचा. इफ देअर आर नो झेब्रा क्रॉसिंग्स फर्स्ट लुक टू द राईट देन लेफ्ट अँड अगेन राईट बिफोर द क्रॉसिंग. आणि जर समजा तिथे झेब्रा क्रॉसिंग नसेल रस्ता क्रॉस करताना किंवा तिथं सिग्नल नसेल, अशा वेळेस पहिल्यांदा उजवीकडे बघायचं, मग तिकडून कोणती गाडी येत आहे का ते बघायचं, मग परत डावीकडे बघायचं, तिथून कोणती गाडी येत आहे का बघायचं, परत उजवीकडे बघायचं. नाहीतर आपण डावीकडे बघेपर्यंत उजवीकडे गाडी आलेली असेल. दोन्ही साईडला बघून झालं की मग रस्ता क्रॉस करायचा आहे, रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे. नेवर प्ले ऑन द रोड. अशा प्रकारे कधीही रस्त्यावरती खेळायचं नाही. नेवर हाईड बिहाइंड व्हेकल्स. गाड्यांच्या मागे कधीही लपायचं नाही. डू नॉट गेट ऑन ऑर गेट ऑफ अ मूव्हिंग व्हेकल. चालत्या गाडीमध्ये कधी चढायचं नाही, चालत्या गाडीमधून कधी उतरायचं नाही. डू नॉट लीन आउट ऑफ अ मूव्हिंग व्हेकल. चालत्या गाडीमधून कधीही वाकून बघायचं नाही. स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ अ बस इज नॉट सेफ. बसमध्ये जिथे चढायची जागा असते ना तिथे कधीही उभं राहायचं नाही, म्हणजे बसच्या दरवाजामध्ये कधीही उभं राहायचं नाही. आता हे होते रस्त्यावरती चालतानाचे नियम. आता ॲट होम, आता घरी असताना काय नियम पाळायचे. वी शूड कीप अवे फ्रॉम द गॅस स्टोव. जो आपला गॅस असतो की नाही, गॅसची शेगडी असते, त्याच्यापासून नेहमी लांब राहायचं. सेकंड, वी शूड कीप अवे फ्रॉम एनी लूज वायर्स ऑर सॉकेट्स ॲज वी मे गेट ॲन इलेक्ट्रिक शॉक. नेहमी ज्या लूज वायर्स असतील, मोकळ्या ज्या वायर्स आहेत लाईटच्या, तर त्याला हात लावायचा नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. किंवा जिथे आपण प्लग पिन घालतो की नाही, तर त्याचे जे सॉकेट्स असतात, त्याचे होल्स असतात, त्याच्यापासून लांब राहायचं. कारण आपल्याला लाईटचा, इलेक्ट्रिकचा शॉक बसू शकतो आणि त्याने आपल्याला मग त्रास होऊ शकतो. म्हणून
तिथं हात लावायला जायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. वी शुड नॉट टच एनी इलेक्ट्रिक स्विचेस ऑर प्लग्स विथ वेट हँड्स. हात ओले असताना इलेक्ट्रिकच्या लाईटच्या कोणत्याही बटनाला हात लावायचा नाही किंवा प्लगला सुद्धा हात लावायचा नाही, कारण ओल्या हाताने शॉक बसू शकतो. ऑलवेज वाईप युअर हँड्स ड्राय बिफोर युजिंग देम. कोणत्याही बटनाला हात लावताना किंवा इलेक्ट्रॉनिक कुठल्याही वस्तूला हात लावताना आपले ओले हात असतील तर ते पहिल्यांदा पुसून कोरडे करायचे आणि मगच बटनाला, प्लगला, इलेक्ट्रिक वस्तूला हात लावायचा आहे. ओके. 4. वी शुड नॉट यूज मॅचेस, सीझर्स, knives and other sharp tools in the absence of elders. आपल्या घरामधील मोठी माणसे घरी नसताना आपण मॅचेस म्हणजे मॅचबॉक्स, आगपेटी, सीझर्स म्हणजे कात्री, नाईव्ज म्हणजे चाकू, सुरी आणि दुसरे कोणतेही टोकदार वस्तू घरामध्ये असतील तर त्याला हात लावायचा नाही. या चित्रामध्ये दाखवलंय बघा, फॅनमध्ये अशी बोटं घालायची नाही. इलेक्ट्रिकच्या काही वस्तूंना आपण हात लावायचा नाही. त्याच्यानंतर काही टोकदार वस्तू आहेत त्या पण खेळायला घ्यायच्या नाहीत. आपण मॅचस्टिक्सला सुद्धा हात लावायचा नाही. ठीक आहे. मोठी माणसं घरात असतील तर त्यांना विचारून तुम्हाला जर काय समजा करायचं आहे, एखादा प्रयोग करायचा आहे किंवा काही काम करायचं असेल तर मोठ्या माणसांना विचारून त्यांना तिथं उभं करायचं आणि मग तुम्हाला जे करायचं ते करायचं आहे. पण मोठी माणसे घरात नसताना असं काहीही करायचं नाही. हे नियम घरी पाळायचे आहेत. ओके. आता आपण ॲट स्कूल, शाळेमध्ये काय नियम पाळायचे ते बघूयात. फर्स्ट, वी शुड नॉट रन अराउंड ऑर पुश एनीवन इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये पळापळ करायचं नाही किंवा कोणालाही ढकलायचं नाही. समवन माइट गेट हिट अगेन्स्ट द डेस्क ऑर बेंचेस अँड हर्ट देमसेल्फ. तर काय होईल जर तुम्ही अशी धावपळ केली, पळापळ केली तर एखाद्याला तुमचा धक्का लागू शकतो आणि मग तो बेंचवर जाऊन आपटू शकतो आणि त्याला जखम होऊ शकते किंवा काही इजा होऊ शकते. म्हणून वर्गामध्ये दंगामस्ती करायची नाही. सेकंड, वी मस्ट ऑलवेज वॉक इन अ सिंगल लाईन व्हाईल गोईंग अप ऑर डाऊन द स्टेअर्स. शाळेमध्ये पायऱ्यांवरून चढताना किंवा उतरताना नेहमी एका सिंगल लाईनमध्येच चालायचं आहे. इफ वी गेट हर्ट वी मस्ट ॲट वन्स इन्फॉर्म आवर एल्डर्स ऑर द टीचर्स. जर आपल्याला शाळेमध्ये काही लागलं, काही जखम झाली तर आपले जे मोठे तुमच्या शाळेमधली जी मुलं असतील त्यांना सांगायचा किंवा तुमच्या शिक्षकांना सांगायचं. दे विल गिव्ह अस फर्स्ट एड अँड कॉल द डॉक्टर इफ नेसेसरी. मग ते तुमच्यावरती प्रथमोपचार करतील. म्हणजे शाळेमध्ये काही डेटॉल असेल, कापूस असेल, त्याने ती जखम स्वच्छ करून घेतील आणि गरज असेल तर ते डॉक्टरांना सुद्धा बोलवतील. तर हे नियम शाळेमध्ये असताना पाळायचे आहेत. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वी नीड टू बी केअरफुल टू अवॉइड ॲक्सिडेंट्स अँड इंजुरीज. आपण कोणतेही अपघात किंवा आपल्याला काही जखम होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. वी मस्ट फॉलो सेफ्टी रूल्स एव्हरीवेअर. आपण सगळीकडे जे सुरक्षेचे नियम आहेत ते पाळले पाहिजेत. ऑन द रोड्स, रस्त्यावर चालताना, ॲट होम, घरी असताना, ऑर ॲट स्कूल किंवा शाळेत असताना सुद्धा आपण सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. क्लासरूम ॲक्टिव्हिटी, आता ही तुम्हाला वर्गामध्ये करायची आहे. कलर द बॉक्स ग्रीन इफ सेफ ऑर रेड इफ अनसेफ. आता इथे खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि इथे असा बॉक्स दिलेला आहे. तर ते पिक्चर बघून तुम्ही ठरवायचं आहे तर ते सेफ आहे का, सुरक्षित आहे का. जर सेफ असेल तर तो बॉक्स ग्रीन कलरने करायचा आहे आणि जर अनसेफ असेल तर रेडनी करायचा आहे. ओके. आता ह्या फर्स्ट पिक्चरमध्ये काय दिसत आहे, ही एक छोटी मुलगी आहे जी गॅसच्या स्टोव्हजवळ गेलेली आहे आणि हे गरम भांडं उचलत आहे. तर हे सेफ आहे का, आणि हा मुलगा तिथेच बॉल खेळत आहे. तर हे सेफ आहे का, तर नाही, ते अनसेफ आहे. मग इथे आपण रेड कलरने बॉक्स करणार आहोत कलर. ठीक आहे. आता इथे बघा, हा मुलगा आहे, त्याचा हात आईने पकडलेला आहे. बाहेर जाताना कुठेही आपण जर घराच्या बाहेर असू तर आपण आपल्या मोठ्या माणसांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा हात सोडला नाही पाहिजे. म्हणजे हे सेफ आहे. इथे आपण ग्रीन करूयात. ओके. आता हा मुलगा बघा पेन्सिल कानामध्ये घालत आहे, तर हे चुकीचं आहे, अनसेफ आहे. इथे रेडनी कलर करायचा आहे हा बॉक्स. समजला लेसन? ओके. बाय बाय.